मंथली इन्कमसाठी SWP बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन फॉर मंथली इन्कम। तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही स्टॉक मार्केटमधून पण एक फिक्स्ड मंथली इन्कम कमवू शकता। पण एक मिनिट, ह्याच्या अगोदर तर आपण हेच ऐकलं होतं ना की स्टॉक मार्केट तर फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी आहे। हे फिक्स्ड इन्कम कमवण्याची नवीन कोणती स्कीम आली आहे? वेल, ह्याला बोलतात सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन, SWP। आणि या व्हिडिओमध्ये आम्ही SWP शी रिलेटेड सगळी माहिती देऊ। या व्हिडिओमध्ये आम्ही SWP कसं काम करतं, तुम्हाला याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे, इन्व्हेस्ट करून तुम्ही किती इन्कम एक्सपेक्ट करू शकता, टॅक्स स्ट्रक्चर कसं असतं आणि व्हिडिओच्या एंडमध्ये बेस्ट SWP म्युच्युअल फंड्स कोणते आहेत हे पण आम्ही सांगणार आहोत। सगळ्यात आधी आपण बघूया की SWP म्हणजे नेमकं काय आणि हे काम कसं करतं। सो एक सिंपल वे मध्ये मी सांगते की SWP मध्ये तुम्हाला एक लमसम अमाउंट इन्व्हेस्ट करायची आहे आणि फॉर सम टाइम तुम्हाला एक फिक्स्ड मंथली इन्कम मिळत राहणार ह्याच्यामधून। सो याला डिटेल मध्ये एक्सप्लेन करते। असं समजा की तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि जेव्हा तुम्ही त्या म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे टाकले तेव्हा त्यावेळेस त्या NAV ची व्हॅल्यू होती ₹20 पर युनिट। आता पुढे सांगण्याआधी मी तुम्हाला सांगते की NAV म्हणजे काय। NAV मतलब net asset value. Let me explain NAV to you through your foodies lingo. This cheese masala dosa is made up of batter, potato, and cheese. The total cost of the dosa is the total sum of its ingredients. If the price of the dosa is 100 rupees, I have divided the dosa into 4 units. The price of each unit is the total price of the dosa divided by the number of the units. In mutual funds, instead of cheese and potatoes, there are stocks and bonds which have a market price. When the mutual fund is broken into units, the price of each of its unit is its NAV. Simple. या जसं की मार्केट कंडिशन्सच्या हिशोबाने कंपनीचे शेअर प्राइस वर खाली होत असतात, तसंच सेम म्युच्युअल फंड्सचा NAV पण वर खाली होत असतं अकॉर्डिंग टू द मार्केट कंडिशन्स। गाइस, आता इथून पुढे कॅल्क्युलेशन खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, सो तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका। आता जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट केलं होतं तेव्हा त्या फंडचं NAV होतं ₹20 आणि तुम्ही जर 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्या म्युच्युअल फंड्सचे 50,000 युनिट्स मिळतील। आता आपण असं समजूया की हे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यावर या फंड मधून एक फिक्स्ड मंथली इन्कम आपण विथड्रॉ करायला सुरुवात करू शकतो। लेट्स से दिस अमाउंट इज 6,000 रुपीज पर मंथ। आणि जेव्हा तुम्ही 1 वर्षानंतर ह्या म्युच्युअल फंड्स मधून पैसे विथड्रॉ करायला सुरुवात कराल, म्हणजे 6,000 रुपीज विथड्रॉ करायला सुरुवात कराल, तेव्हा त्या टाइमला NAV वाढून 22 पर्यंत आला असेल, 22 पर युनिट। आता तुम्हाला 6,000 ची मंथली इन्कम देण्यासाठी म्युच्युअल फंड कंपनी तुमचे काही युनिट्स विकून टाकणार। टू बी प्रिसाइज, दे विल सेल 272.728 युनिट्स। म्हणजे हे फिगर तुम्हाला कळलंय ना कसं आलं ते? इट्स व्हेरी सिंपल। ₹6,000 डिवायडेड बाय 22 NAV। आता एवढे युनिट्स विकल्यानंतर तुमच्या फंड मध्ये बॅलन्स असणार आहे 49,727.272 युनिट्स। आता दुसऱ्या महिन्यामध्ये असं समजा की तुमचा NAV 22.50 झालाय पर युनिटचा। सो तुम्हाला 6,000 ची मंथली इन्कम देण्यासाठी म्युच्युअल फंड कंपनी परत तुमचे युनिट्स विकणार। टू बी प्रिसाइज, दे विल सेल 266.667 युनिट्स फ्रॉम योर म्युच्युअल फंड्स। आणि हा फिगर ऑब्व्हियसली तुम्हाला आता कळलंय की 6,000 डिवायडेड बाय 22.50 NAV ह्याच्याने आलाय। सो सेकंड मंथच्या एंड मध्ये तुमचे 49,460.605 युनिट्स उरणार। आता तिसऱ्या महिन्यामध्ये असं समजा की म्युच्युअल फंडचे NAV 23 झालंय, तर तेच सेम मंथली 6,000 देण्यासाठी म्युच्युअल फंड्स कंपनी तुमच्या म्युच्युअल फंड्स मधून 260.8696 युनिट्स टू बी प्रिसाइज हे विकणार। सो द थर्ड मंथ मध्ये तुमचा बॅलन्स झाला 49,199.7354 युनिट्स। तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते। थर्ड मंथच्या एंडला तुमच्याकडे 49,000 अराउंड उरत आहेत, राईट? आणि तुमच्या एक युनिटचा प्राइस आहे 23। सो आपण ह्या दोघांना मल्टिप्लाय केली तर टोटल व्हॅल्यू होते 11,31,593.91 रुपीज। सो यार, आपण 1 वर्ष आधी 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याच्यानंतर 3 महिने 6,000ची इन्कम काढली आणि तरी पण तुमचा पोर्टफोलिओ 10 lakhs वरून 11.31 lakhs वर आलाय। सो दिस इज द मॅजिक ऑफ SWP। सो जर तुम्ही एकदम व्यवस्थित प्लॅन कराल तर तुम्ही मे बी 20, 30 किंवा 40 वर्षासाठी एकदम प्रॉपर इन्कम कमवू शकता आणि तरी पण तुमचे पैसे संपणार नाहीत। आणि ते कसं करायचं ना ते मी तुम्हाला सांगते। चला, आता तुम्हाला ॲटलीस्ट एवढं आयडिया आली असेल ना की SWP काम कसं करतो। यार, तुम्ही विचार करत असाल ना की आपण पैसे विथड्रॉ करतोय मंथली, तरी पण पैसे संपत कसे नाही आहेत? व्हॉट इज दिस मॅजिक?
सो दिस इज नॉट मॅजिक, दिस इज अ सिम्पल मॅथ विच आय एक्सप्लेन. बघा, जर तुमचा म्युच्युअल फंड इयरली 10% रिटर्न देतोय आणि तुम्ही त्यामधून फक्त 7 किंवा 8% विथड्रॉ करताय, तर तुमची इन्कम तुमच्या इंटरेस्ट मधूनच कव्हर होते. तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटला पण हात लावायची गरज नाही पडली. आणि इनफॅक्ट ह्या 7 ते 8% मधून विथड्रॉ करून पण तुमचा प्रिन्सिपल 2 ते 3% वाढलाच आहे. जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की आपण 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्याच्या 1 वर्षानंतर दर महिने 6,000 रुपये विथड्रॉ केले, म्हणजे वर्षाचे 72,000 रुपीज, और इन अदर वर्ड 7.2% ऑफ 10 lakhs. सो मागच्या एक्झाम्पल मध्ये पण तुम्ही 7.2% वर्षाचे विथड्रॉ केले होते आणि आपण अज्युम केलेलं की तुमचा फंड 10 ते 12% वाढलाय आणि म्हणूनच दर महिने 6% विथड्रॉ करण्याच्या ऐवजी पण तुमचे पैसे वाढलेत. बट वेट, ह्याच्यामध्ये आपण टॅक्सेशन बद्दल तर बोललोच नाही आहोत यार. जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करता आणि इन्व्हेस्ट केल्याच्या मिनिमम 1 year नंतर तुम्ही विथड्रॉ करायला सुरुवात करता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म्स कॅपिटल गेन्सच्या अनुसार टॅक्स लागेल. म्हणजे तुम्हाला पहिल्या 1 लाखावर कोणताही टॅक्स नाही लागणार, त्याच्यानंतर तुम्हाला 10% टॅक्स लागणार. आता आपल्या केसमध्ये आपण 6,000 रुपये दर महिने विथड्रॉ केले, म्हणजे 72,000 रुपीज पर इयर. सो या केसमध्ये आपल्याला 0 टॅक्स लागणार. चला तर आता बघूया 2024 मध्ये चांगले म्युच्युअल फंड्स कोणते आहेत फॉर SWP. आता तुमच्यासाठी सिम्पल आहे, सगळ्यात बेस्ट फंड तुमच्या रिस्क ॲपेटाईट नुसार येणार. But I will name a few funds which are decent for average risk taker. My first pick would be Quant Absolute Fund Growth Plan. यार हे फंड ना ऑन एन ॲव्हरेज 70 to 75% इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतं, 10 ते 15% इन डेट आणि बाकी कॅशमध्ये होल्ड करतं. सो हा फंड 2023 मध्ये स्टार्ट झाला होता आणि त्यांनी ऑन एन ॲव्हरेज 17% ॲन्युअल रिटर्न्स डिलिव्हर केलेत. दिस फंड हॅज अन एक्सपेन्स रेशियो ऑफ 0.75% अँड अन एक्झिट लोड ऑफ 1%. दुसरा फंड आहे HDFC बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड. सो दिस फंड इज स्लाइटली लेस रिस्की देन क्वांट, ॲज हे फक्त 60% इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतं, 30% डेटमध्ये आणि बाकीचे कॅशमध्ये. सो दिस फंड वॉज स्टार्टेड इन 1999 आणि ऑन एन ॲव्हरेज 15% रिटर्न्स दिले आतापर्यंत. एक्सपेन्स रेशियो 0.80% अँड एक्झिट लोड 1%. तिसरा फंड आहे कॅनरा रोबॅको इक्विटी हायब्रिड. सो हा फंड ऑलमोस्ट क्वांट सारखाच आहे. इट इन्व्हेस्ट 75% इन इक्विटी, 20% इन डेट and balance in cash. This fund was started in 2013 and has given a return of 16%. Expense ratio आहे 0.59% आणि exit load 1%. सो हे होते चांगले फंड्स फॉर SWP इन 2024. सो यार असे इन्साइटफुल व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका, बी किफायती मराठी.